हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे शनिवार आणि उद्या आहे रामनवमी. तर रामनवमीचा आम्ही कार्यक्रम आजच साजरा करत आहोत. तर इथं सर्व मुलं छान रेडी होऊन आलेले आहे आणि इथं छान मुलांचं एक छान मस्त इथं ढोल ताशाची तयारी घेतलेली होती आणि राम, लक्ष्मण, सीता अशी ड्रेपरी पण सर्वजण घालून आलेले होते. आणि हे मुलं छोटे आहे 7वीचे मुलं जे ढोल ताशे घेऊन उभे आहे ते तुमच्यासमोर दिसत आहे. तर त्यांनी स्वतः हे ढोल ताशे वाजवायला एक म्हणजे ग्रुप तयार केला आणि प्रॅक्टिस त्यांनी घेतली घरच्या घरी आणि छान असं ढोल ताशे वाजवत आहे. पुढे मी व्हिडिओमध्ये पूर्ण त्यांचं वाजवलेलं दाखवणारच आहे. पण इतक्या सुंदर रीतीने त्यांनी सादर केलेलं आहे. इथं पाहू शकता त्यांचं क्रिएटिव्हिटी इथं दिसून येते आणि अशाच मुलं आपल्याला लहान वयामध्येच त्यांना आपल्याला पुढे नेता येतं आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्या जे कलागुण आहे त्यांच्यातले अवगत त्यांना आम्ही पुढे आणत असतो. आणि इथं छान आमच्या राम, लक्ष्मण, सीता यांची एंट्री झालेली आहे आणि आम्ही इथं त्यांचं ऑक्शन करून घेतो. पुढील तर चला मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि बघा आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम रामनवमीचा कसा साजरा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर आम्ही इथे रामाची पूजा करून घेत आहोत आणि मस्त छान इथं तयारीसुद्धा केलेली आहे होती. पाऊस पूजा करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. तर इथं रामाची पूजा करून सुरुवात त्यांचं आता याच्यानंतर मिरवणूकसुद्धा आपल्याला काढायची आहे. तर इथं छानसं मस्त पूजासुद्धा झालेली आहे आपली. आता मिरवणूक आपल्या शाळेची दाखवत आहे तुम्हाला. तर पुढे बघा ढोल ताशे खूप सुंदर रीतीने असे वाजवले आहे. चला मग
आताच घरी आले. तुम्ही पाहिलं आमच्या शाळेमध्ये रामनवमीचा कार्यक्रम अशा पद्धतीने साजरी केला. खूप भारी मुलांनी ढोल ताशे वगैरे सर्व कार्यक्रम अशा पद्धतीने पार पडला. तर अशी होती आमच्या शाळेतली रामनवमी. तर तुम्हाला आमच्या छोट्याशा मुलांचं लहान चिमुकल्यांचं रामनवमीचा कार्यक्रम कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.